हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत चिकन वडे. चिकन करण्यासाठी आपण कुठचंही खोबरं वापरलं नाही, सुकं किंवा ओलं खोबरं. फक्त आपण ते गरम मसाल्यामुळे करणार आहोत आणि ही थोडी वेगळी रेसिपी आहे. तुम्हाला नक्की आवडेल व तुमच्या मुलांनाही आवडेल. तर नक्की तुम्ही घरी करा आणि आपण हे फक्त स्टीमवरती करणार आहोत. पाणी अजिबात नाही वापरलं आहे. तर थोडंसं पाणी आपण वापरू शकतो, पण जास्त नाही याला. पण चालू करूया मग आजची रेसिपी. तुम्ही पण पहा मी कसं करतो आहे चिकन आणि वडे. त्यासाठी आपण चिकन घेतलं आहे 1 किलो. चांगलं धुवून घेतलंय, साफ साफ करून घेतलं आहे. 3 कांदे कापून घेतले आहेत, 2 टोमॅटो घेतले आहेत, कोथिंबीर घेतली आहे, 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत, थोडंसं अद्रक घेतलं आहे, 3-4 मिरच्या घेतल्या आहेत. आता आपण कांदा थोडासा फ्राय करून घेऊया. आता आपण गरम मसाले अख्खे घेतले आहेत, तेजपत्ता घेतले आहेत 4, 3 दालचिनी घेतल्या आहेत, 2 विलायची घेतल्या आहेत वेलची, 4-5 आपण काळी मिरी 5-6 काळी मिरी घेतल्या आहेत आणि लवंग घेतले आहेत 3. आता आपण हे हलक्या गॅसवरती थोडं लाल करूया. थोडासा लाल झाला आहे, तर त्यामुळे आपण कांदा कोंबून घेऊया थोडासा. कांदा हलका लाल होईपर्यंत आपण मिक्सर लावून घेऊया, म्हणजे आपलं काम थोडं पूर्ण होत जाईल. मिक्सर लावून घेऊया. मिक्सरमध्ये आपण कोथिंबीर, लसूण, अद्रक याची पेस्ट करूया. पेस्ट करायची आहे, पण आपल्याला कशी एकदम थोडीशी जाळी ठेवायची आहे, बल्कि एकदम पातळ नाही करायची. झाली आहे, तुम्ही पाहू शकता की आपण एकदम बारीक नाही केली, हलकीशी जाळी ठेवली आहे. आता ती आपण साईडला करून घेऊया आणि पुढचं काम चालू करूया. हलकासा कांदा लाल होत चालला आहे. आता आपण ह्यामध्ये थोडीशी हळद टाकत आहोत. थोडीशी आपण घालून घेऊया. तर आपण लाल मसाला टाकत आहोत 3 चमचे. त्यात मी ऑइल थोडं कमी वापरलं आहे, तेल. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजिबात पाणी वापरायचं नाहीये. आता आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकत आहे. हा आपण घरगुती गरम मसाला केला आहे. 1 चमच टाकत आहोत. धना पावडर टाकत आहोत. आपण धने बारीक करून घेतली आहे आणि जिरा पावडर आपण अर्धी टाकूया. थोडं फ्राय करून घेऊया. तुम्हाला हा थोडा सुका वाटत असेल, पण त्यात आपण थोडे टोमॅटो टाकले ना, थोडी अजून ग्रेव्ही बारीक होईल आणि नरम होईल. आणि पाणी अजिबात घालू नका. आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. तर ह्याला थोडंसं पाणी सुटेल हलकं आणि याच्यावर आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे चिकन. आता आपण यामध्ये मीठ घालत आहोत. तुम्ही तुम्हाला किती मीठ लागते त्यामुळे तुम्ही मीठ टाकू शकता. 2 चमचे, 1.5 चमचा. आता आपण ही बारीक केलेली पेस्ट आहे ना, ती आपण यात टाकून घेऊया. तुम्हाला सुकं दिसेल की तुम्ही बोलाल की आपण थोडं पाणी टाकूया, सुकं आहे. पण अजिबात पाणी घालू नका, त्यामुळे तुमची चव वेगळी होईल. तर हे वाफेवर स्टीम करून घ्यायचं आहे चिकन. थोडं चांगलं मिळून येऊ दे. हे झालं की आता आपण चिकन टाकून घेऊया.
आता आपण हे चिकन बारीक गॅसवरती परतून घेऊया. चांगला मसाला त्याला मिक्स होऊन दे. ही रेसिपी जरा वेगळी आहे, यात खोबरं नाहीये, पण तुम्हाला आवडेल. तुझ्या मुलांना वगैरे जरा वेगळी अशी डिश तुम्हाला मिळेल. तर आपण पाणी थोडं पण नाही घातलं आहे. आता ही आपण ही वाफेवर थोडी स्टीम करून घेऊया झाकण घालून. आणि तुम्हाला नक्की ही आवडेल, जरा वेगळी अशी आहे. मसाला चांगला असा निघून आला आहे. आता आपण ह्याला झाकण टाकून थोडं स्टीम येऊन द्यायला, थोडं ह्याला पाणी सुटेल. तर आपण झाकण टाकलं जातो वरती आणि हलके थोडं थोडं पाणी टाकल्यावरती. आता आपण थोडंसं पाणी घेत आहोत, कारण की याच्यामध्ये थोडा अजून मसाला बाकी आहे मिक्सरमध्ये. सो वेस्ट जाऊ नये म्हणून आपण थोडंसं हलकंसं पाणी, तुम्ही पाहू शकता एकदम कमी पाणी घेतलं आहे. हे आपण थोडं चिकन मध्ये टाकून घेऊया. एकदम पाणी कमी आहे, हा मसाला वेस्ट नाही गेला पाहिजे म्हणून. आणि एकदा थोडं परतून घेऊया आपण आणि मग झाकण ठेवून थोडी स्टीम देऊया. हे चांगलं झालं आहे. आपण आता आपण यावर झाकण ठेवून 5 मिनिटं चांगली स्टीम देऊया. आता आपण झाकण खोलून पाहत आहोत की पाणी सुटलं आहे का, थोडंसं पाणी आलं आहे खाली. आणि आपण हा एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतला आहे. हा आपण फक्त 1 चम्मच घालत आहोत याच्यामध्ये. हा 1 चमचा आपण घालून घेऊया आणि एकदा परत हलवून घेऊन थोडं स्टीम येत ठेवूया. हा चांगला त्याला हलवून घेऊया. तुम्ही पाहू शकता खाली पाणी सुटलं आहे याला, ग्रेव्हीला. आणि छान असा सुगंध येत आहे. चांगला हलवून घेऊया जेणेकरून चिकन मसाला चांगला लागेल. आता आपण एकदा चेक करूया पाणी किती सुटलं आहे ते. खूप असं पाणी सुटलं आहे, तुम्ही पाहू शकता. एकदा मिक्स करून घेऊया, खाली वर करून घेऊया संपूर्ण ग्रेव्ही. चिकन 10 मिनिटं होईपर्यंत आपण तोपर्यंत वड्याची तयारी करून घेऊया. वड्याचं पीठ आपण मिळवून घेऊया. त्यासाठी आपण गरम पाणी थोडं करत आहोत वड्यामध्ये घालायला, जेणेकरून वडे थोडे सॉफ्ट होतील. थोडं गरम पाणी करूया आणि मग वड्याची तयारी करूया. फायनली आपण पाहूया चिकन झालं आहे का. थोडं पाणी कमी झालं आहे. पाहूया त्याला चिकन झालं आहे का. पाहूया झालं चिकन का. चिकन थोडस सॉफ्ट झालं आहे. एका साईडला आपण वड्याचं पण तयारी केली आहे कढई ठेवून, ती पण आता करूया. 2 मिनिटांनी आपण गॅस घालूया चिकनचा आणि वडे फ्राय करायला घेऊया. तर हे पीठ आपण एकत्र करून घेऊया. पिठाची आपण गोळी करून घेतली आहेत आणि माझी टेक्निक दाखवतो तुम्हाला. ती दुधाची पिशवी आहे, त्याच्यावर आपण डिश ठेवून थोडं प्रेस करूया. थोडं आम्ही प्रेस करूया. छान असा वडा झाला आहे गोल, पाहू शकता.
वडे थापण्यापेक्षा ही आयडिया जरा मला सोपी वाटते आणि फटाफट होते. आता तेल लावून घेऊया. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा घरी. छान असे वडे झाले आहेत तयार. ठीक आहे ना. छान असे वडे झाले तयार. तुम्ही पण खायला आमच्या बरोबर. आपले छान असे कोंबडी वडे तयार झाले आहेत. तुम्ही पण आमच्याबरोबर जेवायला या आणि कोंबडी वडेचा आनंद घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कृपया करून लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.